आज आपण बनवूया डिंक लाडू। त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी काजू, 1 वाटी खजूर, 1 टीस्पून खसखस, अर्धी वाटी तूप, 1 वाटी गूळ, 1 वाटी डिंक, पाव किलो सुकं खोबरं, 1 टीस्पून तीळ, सुंठ आणि वेलची। सर्वप्रथम हे सगळं आपण ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून घेऊया। हे कुरकुरीत झाल्यावर एका बाउलमध्ये काढून घेऊया। खसखस भाजूया। खसखस तडतडली की त्याच्यामध्ये सफेद तीळ घेऊन भाजून घेऊ। तीळ आणि खसखस चांगले चटकू लागले आहेत, म्हणजे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। त्यामध्येच आपण आता किसलेलं सुकं खोबरं घालू आणि ते सुद्धा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। इथे आपण सगळे इंग्रेडिएंट्स तूप न घालताच खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता डिंक तळण्यासाठी 2 टेबलस्पून तूप घेऊ। फार तूप नाही लागत, 2 टेबलस्पून तूप बस होतं। त्याच्यामध्ये थोडा थोडा डिंक घालून छान फुलेस्तोवर शेकून घेऊ। डिंक छान आपला फुललेला आहे। आता आपण तो काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये दुसराही डिंक छान फुलवून घेऊया। सगळे इंग्रेडिएंट्स भाजून झालेले आहेत। इथे गूळ घेतलेला आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे 1 अर्धी वाटी, की जेणेकरून त्याचा पाक होईल। त्याच्यामध्ये खजूर घालूया। खजूर मेल्ट होईल, सॉफ्ट होईल, ज्याने लाडू वळायसाठी इझी होईल। पाकाला आता हळूहळू उकळी आलेली आहे। खजूरही छान मेल्ट झालेला आहे। आता भाजलेले सगळे इंग्रेडिएंट्स आपण घालूया आणि मस्त एकजीव करून त्याचे लाडू वळवूया। इथे 1 टीस्पून सुंठ घातलेली आहे, सुंठ पावडर आहे आणि दळलेली वेलची पूड आहे। मंद गॅसवरतीच एक क्विक स्टिअर देऊ गॅस बंद करूया। 1 टीस्पून घी घातलेला आहे, त्याने मिश्रण व्यवस्थित गोळा होईल। अशा प्रकारे इथे सगळे लाडू वळून झालेले आहेत। हे टेस्टला देखील खूप छान लागतात। दिवाळी थंडीच्या वेळामध्ये हे लाडू खूप प्रमाणात खाल्ले जातात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, अगर नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब चॅनल। थँक्यू।